नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण तैत्तरीय उपनिषद बघत आहोत. तैत्तरीय उपनिषदाचा भाग 3 एपिसोड 3 मी आता चालू करते. मंत्र 1. जो परब्रह्माला जाणतो, अनुभवतो, तो स्वतः परब्रह्म होतो. ब्रह्म म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जो हे जाणतो की ते तत्व त्याच्या हृदय गुहेमध्ये स्थित आहे, त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. या श्लोकामध्ये परब्रह्माचं अतिशय सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हा सत्यम, ज्ञानम आणि अनंतम असं असलेलं ते परब्रह्म. अनंतम म्हणजे काय? तर अनंतम म्हणजे लिमिटलेस. त्याला कोणत्याही मर्यादा लागू पडत नाही. परिच्छिन्नता म्हणजे मर्यादितपणा, भंग पावणं हा प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला आढळत नाही. त्याला कोणत्याही मर्यादा लागू पडत नाहीत, असं ते अनंतम तत्व. बाकी आपल्या सगळ्या जगताला, व्यक्तीला 3 प्रकारच्या मर्यादा बांधून ठेवतात. कोणत्या मर्यादा? तर देश, काल आणि वस्तू परिच्छिन्नता. परिच्छिन्नता म्हणजे मर्यादा. 3 प्रकारच्या मर्यादांनी आपण सगळेजण त्यामध्ये अडकलेलो असतो. देश मर्यादा म्हणजे काय? तर स्पेस, अवकाश. मी आता एका खोलीमध्ये आहे, मी जी जागा इथे व्यापली आहे, अगदी त्याच वेळेला मी दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही. ही झाली देश परिच्छिन्नता. मग त्यानंतर येते काल परिच्छिन्नता. म्हणजे असं की माझा जन्म झाला तिथपासून ते माझा मृत्यू होईस तोपर्यंत तेवढाच काळ माझ्यासाठी अवेलेबल आहे, आणि त्याच काळामध्ये मी माझं व्यक्तिमत्व, अस्तित्व दाखवू शकते. परंतु परब्रह्माला मात्र ही लिमिट लागू पडत नाही. त्याला जन्म नाही, तो अजय आहे. जन्म नाही म्हणून मृत्यू नाही. तो कालही होता, आजही आहे आणि पुढेही असेल. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालांच्या मर्यादा त्याला लागू पडत नाहीत, म्हणजे तो इटर्नल आहे. तिसरी मर्यादा काय आहे? वस्तू मर्यादा. म्हणजे असं की व्यक्ती ए ही व्यक्ती बी असू शकत नाही. टेबल हे त्याच वेळेला पुस्तक असू शकत नाही. प्रत्येक जगतामधील गोष्ट ही एकमेकांपासून त्या वेळेला तरी निश्चितपणे वेगळी आहे. परंतु परब्रह्माचं तसं घडत नाही. देअर इज नो सेकंड थिंग अपार्ट फ्रॉम हिम. ही इज अ नॉन ड्युअल एंटिटी. सर्व जगत, त्यातला अणुन रेणू त्यानं व्यापलेला असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जगतामध्ये काही नाही. हे जे सगळं जगत, ब्रह्मांडा डोलारा जो दिसतो, दॅट इज अपीअरन्स ऑन हिम. ते सगळं त्याचं मॅनिफेस्टेशन आहे. त्यामुळे तो अनंतम असं त्याचं वर्णन केलं जातं. मग आपण समजा म्हटलं की आता मी आहे इथे, मग मी सत्य होऊ शकत नाही का? टेबल मला दिसतंय तर ते सत्य नाही का होणार? तर ते आत्तापुरतं सत्य आहे. आणि अनंतमच्या ज्या 3 मर्यादा आपण आत्ता बघितल्या, त्या 3 मर्यादा
मला लागू पडतात का नाही पडत हे आपल्याला तपासावं लागेल. जर मला त्या मर्यादा लागू पडत नसतील तर मला परब्रह्म म्हणता येऊ शकेल. कोणत्या त्या 3 मर्यादा? तर देश, तर मग मी आता इथे आहे त्याच वेळे मी एकाच वेळेला जगतामध्ये कुठेही असू शकत नाही, बरोबर? ही मर्यादा आहे. त्याचप्रमाणे मी म्हणजे जगतातली प्रत्येक व्यक्ती नाही, त्यामुळे तीही मर्यादा मला लागू पडते. नंतर काळाची मर्यादा सुद्धा माझ्यावर आहे. माझा एक स्पेसिफिक पिरियड आहे, त्यामध्येच माझी अभिव्यक्ती होऊ शकते. त्यामुळे जगतातील प्रत्येक गोष्ट अनंतम या तत्वाला मिळण्यासाठी, त्याच्या अटी पाळण्यासाठी त्या ज्या मर्यादा घातलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या मर्यादा आपल्याला दुर्दैवाने लागू पडतात. त्यामुळे आपण परब्रह्म होण्याच्या योग्यतेचे असू शकत नाही. हे जे एक्झिस्टन्स आहे, हे जे माझं सत्यत्व आहे, माझ्या समोर दिसणाऱ्या टेबलाचं सत्यत्व आहे, ते त्या काळापुरतं, मर्यादित काळापुरतं ते मर्यादित आहे. शिवाय कसं आहे ना, की ते माझं स्वयंभू नाहीये. मला जे अस्तित्व मिळालंय, माझ्या व्यक्तीला, पर्सनॅलिटीला जे अस्तित्व आहे, सत्यत्व आहे, ते सत्यत्व मी बॉरोड केलेलं आहे. माझं स्वतःचं ते जर असतं तर मी चिरंतन इथे राहिले असते, पण तसं घडत नाही. ते जे एक्झिस्टन्स आहे, ते सत्यत्व, त्याचा जो पाया आहे तो परब्रह्माचा आहे आणि त्याच्या जीवावर, त्या सत्यतेच्या पायावर आपण सगळेजण येतो, काही काळ राहतो आणि मग काही काळाने नष्ट होतो. तर या अर्थानं सत्यम ज्ञानम अनंतम असं हे परब्रह्म आहे. ज्ञानमचं जर आपण बघितलं तर आपण जे काही ज्ञान घेतो वेळेवेळेला, त्याला सुद्धा आपण हीच कसोटी लावायची आहे की बाबा ते अनंतम आहे का? तर ते नाही, ते मर्यादित आहे, एकाच विषयापुरतं आहे. मला एका विषयाचं ज्ञान झालं की त्याच्यामध्ये सगळ्या विषयाचं ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे ज्ञान आपण ग्रहण करतो त्याचा पाया जो आहे तो परब्रह्माचा ज्ञानमचा पाया आहे. त्या अधिष्ठानावर आपण काही गोष्टींचं ज्ञान घेतो, माहिती घेतो. काही काळापुरती ती बरोबर असते, अस्तित्वात असते. नंतर एक 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 सगळं त्याला अनंतमची तत्व लागू पडत नसल्यामुळे ते कालातीत होऊ शकत नाही. तर या दृष्टीनं परब्रह्माच्या योग्यतेचं जगतातील कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती ही त्याच्या योग्यतेप्रमाणे त्या ज्या क्रायटेरिया आहेत त्या आपण फुलफिल करू शकत नाही. पुढील श्लोक. परब्रह्मापासून अवकाश निर्माण झालं, अवकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून जल निर्माण झालं, जलापासून पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीपासून वनस्पती निर्माण झाल्या, वनस्पतीपासून अन्न निर्माण झालं आणि अन्नापासून मनुष्य निर्माण झाला. अशी ही निसर्ग चक्राची साखळी आहे. पुढील मंत्र. अन्नाचं महत्व इथे समजावून सांगितलेलं आहे. या जगतामध्ये प्रत्येक जण अन्नामुळे जिवंत राहतो, अन्नामुळे आपण कार्यक्षम असतो आणि अंती पृथ्वी तत्वाला, मातीला आपण जाऊन मिळतो. त्यामुळे ध्यान धारणा करताना तैत्तिरीय उपनिषदामध्ये उपासनेचे, ध्यान धारणेचे जे विविध प्रकार सांगितलेले आहेत त्यापैकी हा एक की अन्न याच्यावर जर आपण ध्यान धारणा केली की ते साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. अन्न हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे.
या भावनेनं आपण ध्यान मग्नतेमध्ये राहिलो तर आपल्याला सदैव अन्नप्राप्ती होईल. आता तैत्तरीय उपनिषदाचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शरीराची अंतररचना त्यांनी मोठ्या विचारपूर्वक आपल्या समोर मांडलेली आहे. परब्रह्म किंवा परमतत्व, ऊर्जा तत्व याचं नेमकं स्थान सांगण्यासाठी हे शरीराची रचना मांडून पंचकोशानं आपलं शरीर बनलेलं आहे आणि त्याच्या अतीत परब्रह्माचं स्थान बसलेलं आहे असं ते निश्चितपणे यामध्ये नमूद करतात. पंचकोश म्हणजे काय तर शरीरामध्ये एकात एक असलेली आवरण. हे पंचकोश कोणते ते आपण आता बघूया. सर्वप्रथम पहिला कोश याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. म्हणजे अन्नमय कोश म्हणजे आपलं स्थूल शरीर. अन्नमय कोश हे अन्नामुळे बनलेलं असतं. अन्नामुळे मनुष्य जन्माला येतो, नंतर काही काळ त्याचं विकसन, त्याचा स्टे जो असतो तो अन्नामुळे त्याला ते सर्वायतो होतो. भौतिक देह हा जो आपला आहे तो अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न मिळालं नाही फार काळ तर मृत्यू सुद्धा येऊ शकतो. मग अन्नमय कोश हा परब्रह्म मानता येईल का तर परब्रह्म मानता येऊ शकत नाही. कारण अन्नमय कोश जो आहे तो जड आहे, तो विकारी आहे, तो बदलणारा आहे आणि त्याला कार्यक्षमता येण्यासाठी त्याच्या पाठीमागे परमतत्वाचं, ऊर्जा तत्वाचा पाया असल्याशिवाय शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय नुसती असून उपयोगी नाहीत. ती कार्यक्षम होण्यासाठी त्याच्या पाठीमागचं ऊर्जा तत्व असायला हवं. या दृष्टीनं ते जड आहे. सर्व प्राणी अन्नामुळे निर्माण होतात, अन्नावरच ते जगतात. त्यांचं भरण पोषण हे सर्वांचं अन्नामुळे होतं आणि त्याच्या अभावी मृत्यू येऊ शकतो. परंतु ते विकारी आहे. परब्रह्मासारखं ते स्थिर, अविचल नाही. ते पाहिलं जातं, त्याच्यात अनेक बदल स्थित्यंतर घडतात. त्यामुळे अन्नमय कोश हा परब्रह्म होऊ शकत नाही. आता अन्नमय कोशाच्या आतील त्याला व्यापलेला जो आतला कोश आहे तो आहे प्राणमय कोश. बर का, प्राणमय कोश. प्राण म्हणजे हवा नाही. प्राणमय कोश अशा अर्थानं वापरलेला आहे की आपल्या शरीर, मन, बुद्धी या सगळ्यांना कार्यक्षम होण्यासाठी जी कार्यशक्ती लागते, त्यासाठी जी शरीरामध्ये कार्यशक्ती खेळावी लागते त्याला प्राण असं म्हटलं जातं. शरीरामध्ये अंतर्गतपणे खेळणाऱ्या प्राणामुळे आपली हालचाल, आपल्या सर्व क्रिया या पॉसिबल होतात. प्राणमय कोश हा अन्नमय कोशाला आतून व्यापून टाकतो. तो जड आहे, तो अचेतन आहे. जड अशा अर्थानं की जरी तो कार्यक्षम आहे, त्याच्या कार्यशक्तीमुळे शरीर मन चालतं, नो डाऊट. पण ती जी कार्यशक्ती त्याला मिळालेली आहे ती परब्रह्माच्या शक्तीमुळे तो कार्यक्षम झालेला आहे. म्हणजे प्राणमय कोश हा इफेक्ट आहे आणि त्याचं कॉज, त्याचं कार्यक्षमता त्याची चालू राहण्यासाठी त्याच्या मागे असलेलं ऊर्जा तत्व हे त्याचं कॉज आहे. आणि जो इफेक्ट आहे त्याला आरंभ आहे, त्याला अंत आहे. पंचप्राणांनी मिळून आपला प्राणकोश बनलेला आहे. पंचप्राण म्हणजे 5 वेगवेगळे प्राण असं नसून प्राणाच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया तो दाखवतो त्याप्रमाणे त्याला नावं पडलेली आहेत.
कोणती कोणती? प्राण हा ज्ञानेंद्रियामध्ये असतो, अपान मनमूत्र समान समान पचनामध्ये वापरला जातो, व्यान सर्वांगामध्ये आणि उदान मरण समयी वापरला जातो. आता पहिला झाला अन्नमय कोश, त्याच्या आतला झाला प्राणमय कोश. आता प्राणमयाच्या आतला कोश आहे मनोमय कोश. हा मनाने बनलेला असतो. वेदांताप्रमाणे मन हे सुद्धा प्रकृतीचा घटक आहे. मन सतत बदलत असतं, विकारी आहे, विनाशी आहे. नंतर मी माझे या दोन भावनांनी ते दृढ झालेलं आहे. आता विज्ञानमय कोश, मनोमय कोशाच्या आतला जो भाग व्यापून टाकणारा कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश. हा ज्ञानेंद्रियांनी बनलेला आहे. बुद्धीच्या द्वारे विषय ग्रहण करणं, विचार करणं, भावना व्यक्त करणं ह्या बुद्धीमुळे प्रोसेस केल्या जातात. प्रत्येक ज्ञानेंद्रियाची जी ग्रहण करू शकते ज्ञान, त्या ज्ञानेंद्रियांच्या प्रत्येकी अधिष्ठात्री देवता कल्पिलेल्या आहेत. का? म्हणजे असं की त्या ज्ञानेंद्रियांना जी प्रकाशक किंवा ज्ञान ग्रहण करण्याची जी शक्ती त्यांना प्रदान केलेली आहे ती या देवता स्वरूप आहे. कानांच्या मागची देवता कोणती? दिशा. नाकाच्या मागची, ज्ञानेंद्रियाच्या मागची अश्विनी कुमार, जिभेची वरुण, डोळ्यांची सूर्य आणि त्वचेची वायू देवता आहे. आता हे झाले 4 कोश. अन्नमय कोश, त्याला आतून व्यापून टाकणारा प्राणमय, मग त्यानंतर मनोमय, त्यानंतर हा विज्ञानमय आणि सगळ्यात शेवटचा 5वा कोश हा आनंदमय कोश आहे. आनंदमय कोश म्हणजे आनंद वृत्ती. निद्रेमध्ये सुद्धा याचे सूक्ष्म तरंग उठतात. लहान सहान कारणाचे आनंदाचे तरंग जे उठतात, जी वृत्ती येते ती या आनंदमय कोशातील वृत्तीमुळे येते. आनंदमय कोश हा निद्रेमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा मॅक्झिमम प्रमाणात अनुभव येतो. जरी निद्रेमध्ये आपलं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय ही सगळी निद्रिस्त अवस्थेत असली तरी सुद्धा आपल्याला जो गाढ निद्रेचा प्रगाढ असा आनंद मिळतो तो या आनंदमय कोशामुळे बनतो. तर अशा या 5 कोशांनी बनलेलं आपलं हे शरीर आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे हे 5 कोशांचं एक्सप्लेनेशन दिल्यानंतर उपनिषद असं सांगतं की या 5 कोशांमध्ये परमतत्व नसून आनंदमय कोशाच्या अतीत 5 कोशांच्या अतीत हे परब्रह्म तत्व हे हृदय गुहेमध्ये साठवलेलं असतं. त्याच्या पुढील श्लोक, आता मी म्हटलं की परब्रह्म हृदय गुहेमध्ये स्थित असतं. तर हृदय म्हणजे फिजिकल हृदय असा अर्थ घ्यायचा नाहीये. वेदांताप्रमाणे हृदय गुहा म्हणजे प्रेम, वात्सल्य, करुणा, माया, ममता या भावनांनी विशाल व्यापक अशी बनलेली जागा. पुढील श्लोक, परब्रह्माने अशी इच्छा केली की मी स्वतःच अनेक रूपांमध्ये जन्म घेईन. त्यानं तपस्या केली आणि त्यामुळे त्यानं जगत निर्माण केलं. ते निर्माण केल्यानंतर त्यानं त्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्राणतत्व म्हणून त्याची एंट्री झाली. त्यानंतर ते हजारो
गोष्टींच्या रूपाने ते व्यक्त झालं. जे जे जगतामध्ये आहे ते ते त्याच्या प्राणरूपानं अस्तित्वात आहे. पुढील मंत्र. रसो वै सहा. जे परब्रह्म स्वनिर्मित आहे त्याचा रसास्वाद घेतल्यानंतर, म्हणजे काय तर साक्षात ईश्वराची अनुभूती घेतल्यानंतर मनुष्य कृतार्थ होतो. प्रत्येक मनुष्य त्याच्या हृदय गुहेमध्ये हा जो परब्रह्माचा आनंद स्वरूप असा ठेवा आहे, मी त्याला चिरंतन आनंदाचा कलश आपल्या सगळ्यांमध्ये परब्रह्मानं ऑलरेडी बाय डिफॉल्ट आपल्या प्रत्येकामध्ये तो कलश ठेवून दिलेला आहे, असं मी त्याला म्हणते. तो जो आनंदमय चिरंतन शाश्वत असं जे परमसुखाचा जो ठेवा आहे, त्याचा जो आनंद कलश आहे तो आपल्याला प्रत्येकाला गिफ्ट म्हणून ऑलरेडी दिलेला आहे. आणि त्यामुळेच काय आहे ना की त्याचं कारण वेदांत सूक्ष्मामध्ये जाऊन असा ते विचार करतात. चिंतनामध्ये ते असं विचार प्रगट करतात की प्रत्येक आणि प्रत्येक जीव हा जरी कितीही दुःख आली तरी सुद्धा जगण्यासाठी, त्यातून वर येण्यासाठी हा जो धडपडत असतो त्याचं कारण हा अमृत आनंदमय चिरंतन कलश जो आहे त्याच्यामुळे आपल्याला जगण्याची प्रेरणा सदैव मिळत असते. किती सुंदर त्यांनी हा विचार मांडलेला आहे की तो अमृत कलश आपल्या मध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल की मला सदैव 24 तास हा आनंद का अनुभवता येत नाही? अगदी हार्डली कधीतरी मला तो हॅपीनेस प्राप्त होतो. तर त्याचा दोष आपल्यात आहे. त्याचा दोष आपल्यामध्ये जे विकार, द्वेष, दुःख, तक्रारी करत राहणं, कटकट करत राहणं, काही ना काहीतरी प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष काढत राहणं, क्रोध येणं, मत्सर वाटणं, हे सगळे विकार मी तयार करते. त्या विकारांमुळे माझ्यातला जो आनंदमय कलश आहे त्याला त्या दुःखी मनानं वरती झाकण लावून टाकलेलं असतं. नाहीतर तो उघडा आनंद कलश प्रत्येकाला दिलेला आहे, पण मी माझ्या कर्मांमुळे, माझ्या वेगवेगळ्या भावना विकारांमुळे त्या मनाला दूषित करते आणि त्या दूषित मनाचं झाकण मी स्वतःच त्या आनंद कलशावर लावून टाकते, की ज्यामुळे मीच असा मनोमन प्रयत्न करते की मला सदैव आनंदी राहताच कामा येता नाही. त्यामुळे रसो वे सहा हे सांगण्यासाठी ह्यातलं तत्व काय आहे, तर आपल्याला प्रत्येकाला जे आत्मतत्व दिलेलं आहे, जे आहेच प्रत्येकामध्ये, ते आनंदमय स्वरूपच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वरीय तत्वाची अनुभूती घेणं म्हणजे परमशांती सुखाची अनुभूती घेणं. ईश्वर सुख, ईश्वर प्राप्ती म्हणजे परमसुख आणि परम आनंद. आणि जगत हे कसं भरलेलं आहे, ते विनाशी आहे. क्षणोक्षणी आपल्याला दुःख येतं, वाईट वाटतं, राग येतो, पण तरी सुद्धा आपण असा प्रयत्न केला पाहिजे की या जगताला नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही. हे जगत मूळचंच सुंदरच आहे. मी माझ्या दृष्टीनं, माझ्या परसेप्शननं बऱ्याच वेळा ते कलुषित करत असते. तेव्हा आपण जागरूकतेनं आपल्या स्वतःच्या मन बुद्धीच्या विकारांवर नियंत्रण ठेवून, विकार येतील नाही असं नाही, संपूर्णपणे ते जाणं शक्य नाही, पण ते लिमिटमध्ये ठेवणं, मर्यादित ठेवणं आणि त्या परिस्थितीत सुद्धा छोट्या छोट्या आनंदांचा उपभोग घेणं,
ते जे छोटे छोटे आनंद आपल्याला नेहमी अधूनमधून जे मिळत असतात ते कशामुळे मिळतात, तर ते उपजत असलेल्या आनंद कलशामुळे आपल्याला मिळतात बर का. आपल्याला काय वाटतं, एखादी वस्तू मिळाली, हा त्याच्यामुळे मला आनंद झाला, तर तसं नसून वस्तू मला मिळाली, त्यानं माझं मन शांत झालं, हा त्यानं माझ्या मनाचा क्रोध निघून गेला, प्रक्षुब्धता निघून गेली, मन शांत झालं. मन शांत झाल्यामुळे माझं मी जे त्या कलशावर मनाने घट्ट झाकण लावलं होतं, ते मन शांत झाल्यामुळे झाकण बाजूला गेलं आणि आतल्या कलशातले तुषार मला अनुभवायला मिळाले. आनंद मला वस्तूमधनं मिळत नसून उपजता आनंद, त्याच्यात लहरी, त्याचे तरंग त्या कलशातून मन शांत झालं की त्या वेळेला बाहेर पडतात. म्हणजेच त्याचं उत्तर काय आहे की एखादी वस्तू मिळो अथवा न मिळो, मिळाली चांगलंच आहे, पण नाही मिळाली तरी सुद्धा जर का माझं मन शांत असेल, तर शांत मन जर मी ठेवत गेले, तर ते कलशावरचं झाकण बाजूला होऊन मी आनंद, तो जो परमात्म्याचा आनंद मला त्यांनी जो गिफ्ट म्हणून दिलेला आहे, जो मी त्याचं कव्हरिंग कधी सोडतच नाही, तो अनुभव मला यायला लागेल. पुढील मंत्र. त्याच्या भीतीनं, परब्रह्माच्या भीतीनं वायू हलतो, त्याच्या भीतीनं सूर्य उगवतो, त्याच्यामुळे किंवा त्याच्या धाकामुळे अग्नी प्रज्वलित होतो, त्याच्या भीतीनं चंद्र प्रकाशतो आणि त्याच्या भीतीनं यमदेवता कार्य करते. भीती म्हणजे लिटरली अर्थ इथे घ्यायचा नाहीये, असा अर्थ घ्यायचा आहे की निसर्ग चक्र हे जे अव्याहतपणे सगळे रूल्स वगैरे पाळून चालू आहे. हा कधी कधी अपवाद म्हणून सगळं कोलमडते, यंत्रणा, ते सगळं गोष्ट वेगळी, पण अदरवाईज निसर्ग चक्राचे जे नेहमीचे नियम आहेत, पाऊस पडणं, ढग गरजणं, नंतर समुद्रामध्ये पाणी असणं, विजा चमकणं, त्या वेळेला ती गोष्ट होणं, वनस्पतीतून अन्न निर्माण होणं वगैरे, हे जे क्रम आणि चक्र चालू आहे, ते त्याचे नियम हे सदैव पाळूनच हे निसर्ग चक्र सतत 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 चालू आहे. तर ते कुणामुळे आहे, त्याचा नियंत्रक हा परब्रह्म आहे साक्षात, अशी कल्पना ऋषी इथे मांडतायत. आणि तो नियंत्रक असल्यामुळे त्याच्या भीतीनं, म्हणजे त्याच्या अंडर हे जे सगळं निसर्ग चक्र येतं, ते त्याच्या वर्चस्वामुळे, त्याच्या नियंत्रक पॉवरमुळे हे सगळं जगत एका साखळीनं बद्ध आहे आणि नियमांची साखळी त्याला लागू आहे. आता पुढील मंत्रामध्ये काही मंत्र मी एकत्रित आता केलेले आहेत. यामध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे ब्रह्मानंद, बर का, साक्षात परमेश्वराच्या अनुभूतीचा आनंद हा काय असतो, किती पट असतो, कसा मोजायचा, हे त्यांनी एक चार्ट त्याचा आपल्या समोर दिलेला आहे, की ज्यामुळे आपण कल्पना करू शकतो की तो किती 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 उच्च कोटीचा आणि श्रेष्ठ असा तो ईश्वर अनुभूतीचा आनंद असू शकेल. त्यासाठी त्यानं पहिलं युनिट हे ह्युमन हॅपीनेसचं सांगितलेलं आहे, मनुष्याच्या आनंदाचं एक युनिट, बर का.
ते त्यांनी एक एकक किंवा युनिट हे मांडलेले आहे. ते काय आहे की जी व्यक्ती तरुण आहे, हा, जी व्यक्ती तरुण आहे, ज्ञानी आहे, सर्व गुण संपन्न आहे, बलवान आहे, शरीरानं सामर्थ्यशील आहे, शिस्तबद्ध आहे, हा, नीती नियम पाळणारी आहे, सात्विक गुण संपन्न आहे, पुण्य कर्म करणारी आहे, त्याला पृथ्वीवरील सर्वच्या सर्व वैभव मिळतं. हा, हे हायपोथिकेशन आहे. मग असं जे हॅपीनेस जो मिळेल या सगळ्या अटींच्या पूर्ततेनंतर, तो झाला मनुष्याचा आनंदाचा एक युनिट. बर का, मनुष्याच्या आनंदाचं एक युनिट म्हणजे काय, ते ह्या सगळ्या अटी त्यांनी सांगितलेल्या आहे. ते एक युनिट. आणि आता हा एक युनिट मनुष्याच्या आनंदाचा बेसिस धरून पुढे 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 ते जात चाललेले आहेत. बेसिस आहे ह्युमन हॅपीनेसचा एक युनिट. आता असा एक युनिट मल्टिप्लाइड बाय 100, हा, की तो होतो ह्युमन गंधर्वाचा एक युनिट. हा, लक्षात घ्या, एक युनिट ह्युमन आनंदाचा जो आपण आता बघितला त्याला 100 पटीने जर गुणलं तर तो जो आनंद होईल तो 100 पटीचा ह्युमन ब्लेसचा आनंद, हा म्हणजे एक एक युनिट कुणाचं, ह्युमन गंधर्व. आता ह्युमन गंधर्व म्हणजे काय, तर जे आर्टिस्ट कलाकार लोक आहेत, हा, ज्यांच्याकडे काही ना काही विशिष्ट कला आहेत, चित्रकला, लेखन कला, गायन कला, की ज्याच्यामध्ये मनुष्य सगळं देहभान हरपून ती कला सादर करतो, ते जे कलाकार असतात त्याला ह्युमन गंधर्व अशी फ्रेज इथे दिलेली आहे. मग त्यानंतरच तिसरा चार्ट, अशा ह्युमन गंधर्वाचं एक युनिट मल्टिप्लाइड बाय 100, हे एक युनिट कुणाचं होतं, एक युनिट ऑफ सेलेस्टियल गंधर्व, म्हणजे स्वर्गीय गंधर्व, स्वर्गामध्ये वावर असणारे गंधर्व. मग त्यानंतर पुढे आपण गेलो की स्वर्गामध्ये वावरणाऱ्या गंधर्वांचा एक युनिट, त्याला 100 गुणल्यानंतर 100 युनिट ऑफ स्वर्गीय गंधर्वांचा हॅपीनेस, हा होतो एक युनिट पितरांचा हॅपीनेस. बर का, हा होतो एक युनिट पितरांचा हॅपीनेस. मग पुढे एक युनिट पितरांचा हॅपीनेस गुणिले 100 म्हणजे 100 युनिट पितरांचा हॅपीनेस बरोबर एक युनिट अजान देवांचा हॅपीनेस. स्वर्गामधील काही देवांना अजान देव असं संबोधलं गेलेलं आहे. आता एक युनिट अजान देवांचा हॅपीनेस गुणिले 100 म्हणजे 100 युनिट अजान देवांचा हॅपीनेस बरोबर एक युनिट हा कर्मदेवांचा हॅपीनेस होतो. कर्मदेव ही सुद्धा एक वेगळी कॅटेगरी इथे मांडलेली आहे. पहिले झाले अजानदेव, मग नंतर कर्मदेव. मग अशा कर्मदेवांचे 100 युनिटचा हॅपीनेस हा होतो देवांचा हॅपीनेस. मग त्याच्या पुढे एक युनिट देवांचा हॅपीनेस गुणिले 100 हा होतो इंद्रांचा एक युनिट हॅपीनेस, इंद्रदेवतेचा. मग इंद्रदेवतेचे 100 युनिट हॅपीनेस बरोबर होतात बृहस्पतींचा एक युनिट हॅपीनेस. बृहस्पतींचे 100 युनिट ऑफ हॅपीनेस हे बनतात एक युनिट ऑफ प्रजापती हॅपीनेस. हा, प्रजापतीचा जो एक युनिट आहे त्याला 100 गुणल्यानंतर 100 युनिट ऑफ प्रजापती हॅपीनेस हा होतो, हा फायनली होतो बर का, हा फायनली होतो ब्रह्मानंद किंवा परम तत्वाची, ईश्वराची साक्षात अनुभूतीचा आनंद.
म्हणजे तुम्ही इमॅजिन करा किती वेळा आपण शंभरनी गुणत गेलोय. तेव्हा कुठे ब्रह्मानंदाच्या आनंदाची आपल्याला एक कल्पना येऊ शकते. अर्थातच तो जो आनंद आहे तो इतका श्रेष्ठतम असणार की या 100 हजारो लाखो शून्यांनी सुद्धा तो काही भरू शकणार नाही. पण आपल्याला आयडिया यावी म्हणून या मंत्रांमध्ये ऋषींनी आपल्याला ते एकक आणि युनिट बनवून ते आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तैत्तरीय उपनिषदाचा शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये महर्षी भृगु आणि महर्षी वरुण यांचा संवाद आलेला आहे बर का. महर्षी भृगु जेव्हा वेदाध्ययन करून गुरुकुलातून परत आले तेव्हा त्यांनी आपले वडील थोर पितामह वरुण यांना त्यांनी विनंती केली की आपण मला परब्रह्म तत्व समजावून द्यावं, म्हणजेच आत्मज्ञानाची अनुभूती मी कशा प्रकारे घ्यावी हे आपण मला समजावून सांगावं. तेव्हा वरुणांनी त्यांना असं उत्तर दिलं की अन्न प्राण बर का, अन्न प्राण डोळे कान मन आणि वाणी यांना ब्रह्मन असं म्हटलं जातं. हे त्यांचं पहिलं उत्तर आहे. आता हे असं उत्तर त्यांनी का दिलं तर जगतामध्ये जे जे मॅनिफेस्टेड झालेलं आहे, जे व्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे, ते बघितल्यानंतर त्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्या पाठीमागचं तत्व आपण बघायला शिकणं महत्वाचं आहे. व्यक्ती आपण बाहेरून बघतो, हजारो व्यक्तींची इंटरॅक्शन होते, पण ज्ञानीची दृष्टी कशी असते तर तो व्यक्तीला परखतो, बघतो, बोलतो, सगळं करत, पण त्याला हे कुठेतरी आतमध्ये ती जाणीव असते की भले समोर मला कितीही गोष्टी येऊ देत, कितीही व्यक्ती येऊ देत, भिन्नता आहे सगळ्यांमध्ये, पण त्याच्या पाठीमागे प्रत्येक व्यक्तीच्या मागे एकच एक समान परमतत्व आहे. या दृष्टीनं आपण जगताकडे वेगळ्या परसेप्शननी बघायला शिकणं, मॅनिफेस्टेशन करून अनमॅनिफेस्टेड अव्यक्त परब्रह्माला जाणणं ही आपण क्रिया शिकायला हवी. भृगूंनी परत एकदा विचारलं की ते परब्रह्म तत्व कसं आहे ते मला सांगा. तेव्हा वरुण ऋषी म्हणाले की ज्याच्यामुळे जीव जन्माला येतो, वाढतो आणि अंती तो त्याला जाऊन मिळतो ते परब्रह्म तत्व आहे. हे ऐकल्यानंतर ते पुढे म्हणाले की तपस्येनं ते प्राप्त होतं. आता तपस्या म्हणजे काय तर सर्वसाधारण अर्थ तपस्या म्हणजे शारीरिक काहीतरी आपल्याला त्रास किंवा हे सहन करणं, उपास तापास काही ना काही करून शरीर कृश करणं वगैरे अशा गोष्टी नसून तपस म्हणजे मनावर निश्चयपूर्वक कंट्रोल ठेवणं. इकडे तिकडे चंचलपणे धावणाऱ्या मनावर ताबा घेणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं आणि मन ते एकाग्र चित्त करून ती जी मनाची एरवी सैरा वैरा सगळीकडे आपण ऊर्जा वेस्ट करत असतो, ती ऊर्जा एका जागी आणून ऊर्जेचं कॉन्झर्वेशन करणं आणि मग ती चॅनलायझेशन करणं. ईश्वराची अनुभूती घेण्यासाठी फार काही करायची गोष्ट नाही. आपली मानसिक ऊर्जा जी सैरा वैरा नको त्या ठिकाणी अनप्रोडक्टिव्ह ठिकाणी जी
80% खर्च होत असते तिला मागे खेचणं आणि त्याचं प्रॉपर चॅनलायझेशन करणं म्हणजे ईश्वरीय अनुभूतीचा ध्यास घेणं. ती जेव्हा मी कॉन्झर्व करीन, एकत्र करीन आणि नुसती एकत्र नाही करणार, तर ती आता ईश्वरासाठी जेव्हा मी ती ऊर्जा वापरण्याचं ठरवीन, तेव्हा माझ्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात होते. मन त्या आपल्या मुठीत आहे आणि त्यामुळे ते शांत आहे आणि शांत मनाने आध्यात्मिक प्रवास जास्त प्रगतिशीलपणे व्हायला सुरुवात होते. त्यामुळे भृगु ऋषी एकांत वासामध्ये गेले, तपस्या केली. ध्यानधारणा करताना त्यांना असं वाटलं की अन्नमय कोश जो आहे ते म्हणजेच साक्षात परब्रह्म आहे. पण मग नंतर खोल चिंतनानं त्यांना लक्षात आलं की अन्नमय कोश हा जरी कितीही महत्वाचा असला तरी सुद्धा ते परमतत्व होऊ शकत नाही. का? कारण ते जड आहे, विकारी आहे, बदलणार आहे. आणि मुख्य म्हणजे जे हे स्थूल शरीर किंवा अन्नमय कोश हा जो कार्यक्षम आहे त्याचं कारण वेगळं आहे. तो स्वतः स्वयंभू नाही. त्याला कार्यक्षमता देण्यासाठी त्याच्यामध्ये असलेलं परमतत्व हे त्याचं कारण आहे. त्यामुळे अन्नमय कोश हे परब्रह्म तत्व असू शकत नाही. मग त्यानंतर अधिक चिंतनानं ते पुढच्या कोशाचा विचार करू लागले, प्राणमय कोशाचा. पण मग त्यांच्या लक्षात आलं की जरी प्राणमय कोशामुळे शरीराला हालचाल करण्याची शक्ती जरी मिळत असली, ती शक्ती मुख्यत्वे प्राणकोशामुळेच मिळते. पण असं जरी असलं तरी त्याची जी क्रियाशक्ती तो आपल्याला देतो ती त्याची स्वतःची नाही. ते जड आहे, बदलणार आहे, विकारी आहे. त्याला ती शक्ती ऊर्जतत्वाकडनं, आत्मतत्वाकडून मिळाल्यामुळे तो कार्यक्षम झालेला आहे. त्यामुळे प्राणमय कोश सुद्धा परब्रह्म बनू शकत नाही. मग त्यानंतर आतल्या मनोमय कोशाचा जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, मन, आपण म्हणतो की मन हे प्रगतीला कारणीभूत आहे. खरंच आहे. मनासारखा महत्वाचा घटक मन आणि बुद्धी दुसरा कोणी नाहीच. त्याच्यामुळेच आपण वेगवेगळी प्रगती करू शकतो. हे जरी खरं असलं तरी मन हे सुद्धा विकारी आहे, विनाशी आहे. ते नित्य नाही, ते स्थिर नाही. त्यामुळे ते परमतत्व बनू शकत नाही. का? कारण परमतत्वाचा क्रायटेरियाच मुळे काय आहे की जे जे अविनाशी आहे, जे जगताचा मूळ पाया आहे, अविकारी आहे, अचल आहे, अज आहे, म्हणजे ज्याला जन्म नाहीये, ज्याला मृत्यू नाही, ज्याला प्रारंभ नाहीये, ज्याला अंत नाहीये, असं ते परब्रह्म तत्व. त्यामुळे त्या क्रायटेरियांवर आपल्यातील कुठचाच कोश हा बसू शकत नाही. का? कारण आपलं शरीर जे पंचकोशांनी बनलेलं आहे ते अल्टिमेटली प्रकृतीकडनं आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर? सगळे कोश हे प्रकृतीचे घटक आहेत आणि प्रकृती स्वतःच त्रिगुणी आहे, विकारी आहे, बदलणारी आहे. त्यामुळे शरीर सुद्धा आणि त्यातले कोश सुद्धा हे अर्थातच विकारी आहेत आणि विनाशी आहेत. त्यामुळे मनोमय कोश सुद्धा परब्रह्म तत्व होऊ शकत नाही. मग त्यानंतर आतील विज्ञानमय कोशाचा जेव्हा त्यांनी विचार केला, खरं आहे, हे खरं आहे की बुद्धीमुळे, विज्ञानमय कोशामुळे आपण अनेक नवीन नवीन विषयांचं ज्ञान ग्रहण करतो. केवढं तरी मोठं योगदान विज्ञानमय कोश आपल्याला देतं. हे खरं असलं तरी परब्रह्म तत्वाची योग्यता त्याला मिळू शकत नाही. कारण त्याचं जे बुद्धीचा जो तेजस्वीपणा आहे
समजून घेण्याची जी ताकद आहे ती त्याची स्वयंभू नाही, ती त्याला ऊर्जा तत्वामुळे ती मिळालेली आहे. लक्षात घ्या की अख्खं शरीर हे प्रकृतीचे घटक आहे आणि त्यामध्ये वसलेलं आत्मतत्व हे एकमेव आत्मतत्व असा घटक आहे जो ईश्वराकडनं आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे 25 घटक हे प्रकृतीचे आहेत आणि एकमेव घटक आत्मतत्व हे ईश्वराकडनं आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे विज्ञानमय कोश सुद्धा परब्रह्म तत्व होऊ शकत नाही. मग शेवटी आनंदमय कोशाचा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांना हेच परत लक्षात आलं की आनंदमय कोश जो आहे तो जरी कितीही आता परब्रह्माच्या जवळ नजदीकचा असा आहे तरी सुद्धा ते परब्रह्म नाही. ते परब्रह्माच्या दालनामध्ये जायचं ते गेट आहे असं एवढं आपण फार तर म्हणू शकतो. कारण आनंदमय कोश ही सुद्धा वृत्ती आहे, विकारी आहे, प्रकृतीपासून तो बनलेला आहे. पण त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर काय मिरॅकल घडलं की तो जो कोश आहे ते जणू ओपनिंग गेट आहे ईश्वर अनुभूतीचं. त्या गेट पर्यंत ते जाऊन पोचले आणि मग अंतरचिंतनानं हळूहळू त्यांनी ईश्वर अनुभूतीच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे तत्व शरीरातील आतील पंचकोशांच्या ते अतीत आहे. हे केव्हा घडतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळेच्या सगळे जेव्हा त्या परमतत्वामध्ये विलीन होतात तेव्हाच ईश्वरीय तत्व स्वतःला ते तुम्हाला दाखवून देतं. आपल्याला का होत नाही मग? कारण आपला अहंकार रूपी जो आरसा आहे तो फणा काढून मध्ये उभा असतो. तो जेव्हा मागे सरेल तो मुळी काय करतो अहंकार की तो स्वतः सगळं मी तर करतच असतो. पण त्याच वेळेला त्याला जे चैतन्य मिळालेलं आहे ते चैतन्य माझं स्वतःच नाही, माझ्या मागे असलेल्या प्राणतत्वाचं ते आहे हे तो विसरून जातो. तो त्याला पाठीमागे ढकलतो ईश्वर तत्वाला आणि त्याच्याकडनंच ऊर्जा घेऊन तो स्वतः मात्र मी करत राहतो. हा सगळा जेव्हा मीपणा त्याचा निघून जाईल त्याच्या लक्षात येईल की मी नुसता मी करणार आहे. पण खरा कोण आहे? ज्याच्या ऊर्जेमुळे, ज्याच्या सामर्थ्यामुळे मी टिकून आहे. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा अहंकार जेव्हा विसर्जित होईल तेव्हा साक्षात परमतत्व स्वतःच आपल्याला दर्शन दिले. एकाच वेळेला अहंकार पण आणि ईश्वर पण असं होऊ शकत नाही. अहंकाराचा पडदा बाजूला करा. पाठीमागचा जो मूळ स्रोत आहे तो आपल्याला स्वतः स्वप्रकाशित असल्यामुळे, स्वयंभू असल्यामुळे त्याच्या कृपाने तोच आपल्याला दर्शन देतो. तर अशा प्रकारे भृगु ऋषींनी आत्मसाक्षात्कार करून घेतला. म्हणजे तो घडला, तो झाला. करून घेतला असं म्हणता येणार नाही. तो एक फ्लॅश ऑफ सेकंद असतो की जी अनुभूती जो घेतो त्याला सांगता येत नाही. दुसऱ्याला कितीही समजावून सांगितलं तरी त्याला समजू शकत नाही. ते प्रत्येकानेच आपापलं अनुभवायचं असतं. ठीक आहे, आपल्याला भले या जन्मात जरी झाला नाही तरी आपले प्रयत्न आपण सोडायचे नाही. का? कारण हे प्रयत्न तुम्ही लक्षात घ्या, भले ईश्वर साक्षात्कार ही खूप मला लांबची गोष्ट आहे, माझी काहीच योग्यता नाही त्यासाठी, हे जरी मला मान्य असलं तरी सुद्धा त्याचे जे नीती नियम व्रत आपल्याला पाळायचे ती आपल्याला या व्यावहारिक जगतामध्ये जगताना
अत्यंत युजफुल ठरतात, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आपण सद्गुण संपन्न जर झालो तर ते या जगामध्ये वावरताना नकोय का? हवंय ना. त्यामुळे त्या सगळ्या व्रतांचा आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा त्याच्यापासून लाभ मिळतो. मग जेव्हा आत्मसाक्षात्कारानंतर भृगु ऋषी वडिलांसमोर आले, तेव्हा बर का त्यांनी एकही प्रश्न आपल्या वडिलांना विचारला नाही. त्यांना कळून चुकलेलं होतं. ते गप्प बसले आणि त्यांच्या मौनातून वरुण ऋषींना समजलं की याला आता त्याचा अनुभूती आलेली आहे. आणि त्यानंतरचा त्यांचा जो ऍडवाइस आहे तो अत्यंत मोलाचा ऍडवाइस त्यांनी दिलेला आहे की ईश्वराची अनुभूती मी घेतली, हो घेतली मी, पण त्याचा अर्थ मला कोणी असा हक्क देत नाही की मी म्हणजे आता कोणीतरी सर्वश्रेष्ठ. हे बाकीचं सगळं आता तुच्छ. जगत घ्या, व्यक्ती घ्या, हजारो बुद्धिमान माणसं माझ्या समोर आणा, मी कोणीतरी वेगळीच आहे. पण हा ताठा आणि हा अहंकार जर परत त्या ज्ञानानं तुमच्या मनामध्ये निर्माण झाला तर मग त्याचं जे मेन पर्पज आहे तोच मुळे निघून जातो. त्यामुळे आत्मज्ञानीनं अत्यंत नम्रपणे जगतामध्ये वावरायला हवं आणि जगताची हेटाळणी चुकूनही करता कामा नये. बऱ्याच वेळा वेदांतावर आक्षेप घेतला जातो की ब्रह्म सत्य जगत मिथ्या, म्हणजे जगत म्हणजे वेदांताच्या दृष्टीनं काहीच नाही, त्याला काही किंमतच नाही. असा अजिबातच अर्थ नाही. मिथ्या जे म्हटलंय ते म्हणजे खोटं नाही. जगतही तेवढंच आणि तेवढंच 100% खरंय. फक्त परमतत्वाची जी सत्यता आहे त्याच्याशी जर आपण कंपॅरिझन केली तर जगताची सत्यता ही एक पायरी खाली येते. या दृष्टीनं ते मिथ्या आहे, ते विनाशी आहे, बदलणार आहे, या अर्थानं जगताला मिथ्या म्हटलेलं आहे. पण म्हणून त्याची हेटाळणी करा, अन्नाला नावं ठेवा, कसंही वागा, नंतर हे व्यवहारी जगत काय अगदी क्षुद्र आहे, मग काय नीतिमत्ता असली काय नसली काय, असं कोणताही प्रकार उपनिषद आपल्याला अशा प्रकारे वागायला सांगत नाहीत. कारण हे जे जगत आहे ते काय आहे, ते मुळात अपीअरन्स ऑफ ब्रह्मन आहे. ते आणि ब्रह्मन हे एकमेकांपासून वेगळं नाही. ब्रह्मनच ते व्यक्तीकरण आहे. त्यामुळे जगताला काय, व्यक्तींना काय, व्यक्तिगत वावरताना काय, व्यवहारात वागताना काय, कशालाही कुणालाही तुच्छ मानायची अजिबात आपल्याला कोणी हक्क दिलेला नाही. तर इथे आता तैत्तरीय उपनिषदाची सांगता मी इथे करत आहे. हा एपिसोड जरी मी इथे समाप्त करत असले तरी सुद्धा नवीन विषय नवीन एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया तुम्ही माझ्या अमृताचे डोही या आध्यात्मिक चॅनलला लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.